नवी दिल्लीतील प्रेस क्लब ऑफ इंडियामध्ये आयोजित एका कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदींना चक्क देवत्व देऊन त्यांची पूजा करण्यात आली आणि मोदी चालीसाचे पठण करण्यात आले। या धक्कादायक आणि अनोख्या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल झाला असून त्यावर मोठी राजकीय आणि सामाजिक चर्चा रंगली आहे। व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये काही लोक एका सभागृहात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एका मोठ्या कटआउट समोर उभे असलेले दिसतात। या कटआउटमध्ये मोदींना प्रभू श्रीरामांच्या रूपात दाखवले आहे। त्यांनी निळ्या रंगाचे वस्त्र आणि सोन्याचा मुकुट परिधान केला असून त्यांच्या हातात धनुष्यबाण देखील आहे। तिथे उपस्थित असलेले लोक टाळ्या आणि घंटा वाजवून मोदींची आरती करत आहेत आणि जय जय मोदी, हर हर मोदी अशा घोषणा देत आहेत। तसेच भगवी वस्त्र परिधान केलेले काही लोक भगवान श्री नरेंद्र मोदी चालीसाचे जाहीर पठण करताना दिसत आहेत। श्री राम जय श्री मोदी, जय जय मोदी, हर हर मोदी। या कार्यक्रमाचे आयोजक कोण होते? हा कार्यक्रम बिहार राज्य किन्नर कल्याण बोर्डाचे उपाध्यक्ष डॉक्टर राजन सिंह यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आला होता। तृतीयपंथीय समुदायाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आणि त्यांना रोजगार व हक्क मिळवून दिल्याबद्दल मोदींबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, असा दावा आयोजकांनी केला आहे। कार्यक्रमादरम्यान डॉक्टर राजन सिंह यांनी एक मोठी घोषणा केली। बिहारची राजधानी पाटणा येथे 5 एकर जागेवर 112 कोटी रुपये खर्च करून भगवान श्री नरेंद्र मोदी यांचे भव्य मंदिर उभारण्याची त्यांची योजना आहे। या प्रास्ताविक मंदिरात पंतप्रधान मोदींची सोन्याची मूर्ती बसवली जाईल, असा दावा देखील आयोजकांनी या कार्यक्रमात केला। यावर प्रेस क्लब ऑफ इंडियाचे स्पष्टीकरण आणि कारवाई। हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर दिल्लीतील पत्रकारांची मुख्य संस्था असलेल्या प्रेस क्लब ऑफ इंडियावरून वाद निर्माण झाला होता। यावर तात्काळ स्पष्टीकरण देत प्रेस क्लबने सांगितले की एका बाहेरील संस्थेने केवळ पत्रकार परिषद घेण्यासाठी हे सभागृह भाड्याने घेतले होते, परंतु त्यांनी भाडे तत्वावरील नियमांचे उल्लंघन करून तिथे धार्मिक आणि पूजेचा कार्यक्रम सुरू केला। ही बाब निदर्शनास येताच प्रेस क्लबच्या अधिकाऱ्यांनी मध्यस्थी करून हा कार्यक्रम तात्काळ थांबवला। या घटनेमुळे सोशल मीडियावर नेटकऱ्यांमध्ये 2 तट पडले असून एका राजकीय नेत्याला देवाचे रूप देण्यावर तीव्र आक्षेप घेतला जात आहे, तर दुसरीकडे समर्थक याला त्यांची व्यक्तिगत श्रद्धा म्हणून पाहत आहेत। यावर तुम्हाला काय वाटते ते कमेंट करून जरूर सांगा आणि अशाच माहितीपर व्हिडिओसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा।